महाराष्ट्र संयुक्त गट क पूर्वपरीक्षा 2026 आयोगाचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही परीक्षा फॉर्म अगोदर भरले असतील आणि तलाठीसाठी परत फॉर्म भरायचा का आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी काय पात्रता बदलली आहे या संपूर्ण डिटेल या प्रसिद्धीपत्रकामध्ये आहेत. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही जर सुरुवातीला फॉर्म भरला असेल तर तुम्हाला परत फॉर्म भरायची गरज नाही. केंद्र निवडले असेल तरीसुद्धा बरोबर आहे. तुम्ही अगोदर फॉर्म भरला आहे तरीसुद्धा बरोबर आहे. तुम्हाला फक्त एकदा प्रेफरन्स पोस्ट आलेत का ते चेक करायचं आहे. म्हणजे फॉर्म एकदा चेक करायचा आहे, पहिला भरलेला आहे तो कसा चेक करायचा? गुगलला जायचं, तिथे MPSC लॉग इन टाकायचं, त्या ठिकाणी रजिस्टर आणि मोबाईल नंबर येईल. प्रोसीड करा, हा कॅप्चा टाका, प्रोसीड करा आणि तुमचं प्रोफाईल ओपन करा. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक टाकलेला आहे, लॉग इन व्हिडिओ कसं करायचं ते. त्याच्यानंतर माय अकाउंटवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही अशा इंटरफेसला आल्यावर माय अकाउंटवर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे फॉर्म भरलेत तेवढे तुम्हाला खाली दिसतील. स्क्रोल करून खाली शेवटला यायचं आहे. शेवटला तुम्ही संयुक्त गट क पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरलेला आहे, त्याच्यापुढं व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. हा दिसतोय आपण फॉर्म भरलेला, तिथे व्ह्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. म्हणजे तुमचा फॉर्म भरलेला प्रिंट आणि सेव्ह. या ठिकाणी तुम्हाला पोस्ट दिसत आहेत बघा. इथं तुम्हाला जेवढे तुम्ही फॉर्म भरताना म्हणजे फॉर्म भरलाय आणि ज्या पोस्टसाठी अप्लाय केलं आहे किंवा ज्या पोस्टसाठी तुम्ही ऑलरेडी अप्लाय झाला आहे त्या पोस्ट इथं आहेत. मग या ठिकाणी तलाठी दिसतंय बघा. तलाठीला स्पेशली दुसऱ्यांदा अप्लाय करायची गरज नाही. पहिल्यांदा फॉर्म भरला असेल तर ऑलरेडी तुम्हाला या पोस्टमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे. ठीक आहे. त्यामुळे त्याची काळजी करू नका की तलाठ्यासाठी परत फॉर्म भरायचा का तर नाही. आता सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकसाठी काय प्रसिद्धीपत्रक शुद्धीपत्रक आलेलं आहे आयोगाचं ते बघूया. तर आता हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक आहे, आजच आलेलं आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर AMVI साठी पात्रता निकष थोडेसे बदललेले आहेत. म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी जी पात्रता दिलेली आहे ती लागणार आहे. जर ती नसेल तर त्या समतुल्य कुठली पात्रता चालेल यासाठी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक टाकलेलं आहे. म्हणजे जर तुमच्याकडे AMVI साठी जर ती पात्रता नसेल तर तुम्हाला ही पात्रतासुद्धा चालेल. मग कोणती चालेल तर BTech इन मेकॅनिक्स इंजिनिअरिंग चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर BE मेकॅनिकल सँडविचमध्ये चालेल, डिग्री इन मेटलर्जीमध्ये चालेल, BE इन इंडस्ट्री अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये चालेल. तुमची BE प्रोडक्शन अँड सँडविचमध्ये असेल तरी चालेल. BTech तुमचं मेकॅनिकल अँड स्मार्ट मॅन्युफॅक्चर त्याच्यामध्ये चालेल. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ॲटोमेशन याच्यामध्ये सुद्धा तुमचा चालेल डिप्लोमा. त्याच्यानंतर 4 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन टूल आणि डाय मेकिंगमध्ये जर केला असेल तरीसुद्धा चालेल मित्रांनो. ह्या तुमच्या पात्रता या ठिकाणी चालणार आहेत. अशा प्रकारचं प्रसिद्धीपत्रक होतं. ह्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण हा व्हिडिओ बनवला. आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.